मुंबईसह राज्यातल्या बहुतांश शहरातल्या शाळा उद्यापासून सुरू होणार नाहीयेत पहिलीपासूनच्या। मुंबईतल्या शाळा 15 डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतलाय, तर पुण्यातही पहिलीपासूनच्या शाळा कधी सुरू करायच्या याचा निर्णय 15 डिसेंबरला घेतला जाणार आहे। नाशिक आणि नागपुरातल्या शाळांचा देखील निर्णय 10 डिसेंबर नंतर होईल। कोल्हापूर, लातूर, नांदेड, धुळे, जळगाव, औरंगाबाद, ग्रामीण, वाशिम मधल्या शाळा मात्र उद्यापासूनच सुरू होणार आहेत। पहिलीपासून 7वी पर्यंतच्या शाळा अनेक भागात उद्यापासून सुरू होत आहेत, तर खास करून शहरी भागात उद्यापासून सुरू होणार नाहीत। आम्ही अनेक एक्सपर्टची चर्चा केली। त्यांच्या म्हणणं आहे की येत्या 10 ते 15 दिवसात हे जो नवीन प्रजातीच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, धोक्याच्या ॲक्च्युअली प्रमाण काय आहे, हे अजून रिसर्च आपल्या समोर येणार आणि शक्यता येत्या 8 ते 10-12 दिवसात आणखीन हे स्थिती क्लिअर होईल। चित्र स्पष्ट होईल। सो चित्र स्पष्ट झाल्यानंतर शाळा सुरू करणे योग्य राहील अशी आम्ही भूमिका घेतली आहे। तुमच्या जिल्ह्यातली शाळा कधी सुरू होणार बघूया त्याबद्दलची ही माहिती। मुंबईत 15 डिसेंबरला शाळा सुरू होणार आहेत। पुण्यामध्ये 15 डिसेंबर नंतर शाळा 15 डिसेंबर पर्यंत बंदच राहणार आहेत। नाशिकमध्ये 10 डिसेंबर नंतर निर्णय घेतला जाणार आहे। औरंगाबाद ग्रामीण भागात 1 डिसेंबरला म्हणजे उद्यापासूनच शाळा सुरू होणार आहेत, तर औरंगाबाद शहर भागात 5 डिसेंबर नंतर निर्णय घेतला जाणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाळा मात्र उद्यापासूनच सुरू होतील। लातूर, नांदेड, धुळे या जिल्ह्यात उद्यापासूनच शाळेची घंटा वाजणार आहे। पहिलीपासूनचे सगळे वर्ग सुरू होतील। नवी मुंबई इथं 15 डिसेंबर नंतर शाळा सुरू होत आहेत। वसई विरार भागामध्ये 1 डिसेंबरला म्हणजे उद्यापासूनच शाळा सुरू होत आहेत। पंढरपुरात देखील 1 डिसेंबरला शाळा सुरू होतीये। जळगाव जिल्ह्यात 1 डिसेंबरला शाळा सुरू होईल। मालेगावात मात्र 10 डिसेंबरला शाळा सुरू होणार आहेत। वाशिम जिल्ह्यात मात्र उद्यापासूनच शाळा सुरू होत आहेत। पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात 15 डिसेंबर पर्यंत शाळा सुरू होणार नाहीयेत। नागपुरात देखील 10 डिसेंबर पर्यंत शाळा बंद असतील। अमरावती जिल्ह्यात मात्र उद्यापासून शाळेची घंटा वाजतीये। पहिलीपासूनच्या शाळा इथं सुरू होतील। पोलीस कारवाईनं सामान्य जनता हैराण। राजकीय नेत्यांना मात्र मोकळं रान। कधी येणार मास्क वापरण्याचं भान? ही दृश्य आहेत कोल्हापुरातली। पोरं विना मास्क फिरत होती म्हणून पोलिसांनी त्यांना उठाबशा काढायला लावल्या। आणि आता जरा ही दृश्य बघा। पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मुलाच्या शाही विवाह सोहळ्यातली ही दृश्य। जळगावातील पाळधी गावात झालेल्या लग्नाला उसळलेली ही तोबा गर्दी। या गर्दीत अनेकांचे मास्क गायब आहेत। लग्नाला येणाऱ्यांना मास्क देण्याची सोय गुलाबरावांनी केली होती। सॅनिटायझरचीही व्यवस्था होती, पण प्रत्यक्ष लग्न मंडपात मास्क न लावताच अनेक जण बिनधास्त फिरत होते। मुळात कोरोना काळात हजारो लोकांना लग्नात वऱ्हाडी म्हणून बोलावणं कितपत योग्य आहे? कोरोना नियमांचं उल्लंघन करण्याची मुभा राजकीय नेत्यांना आहे का, असा प्रश्न आता पडलाय। शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या कन्येच्या लग्नातही अनेकांनी मास्क लावलेच नव्हते। एकीकडे सर्वसामान्यांकडून दंड वसूल करणारं प्रशासन राजकीय नेत्यांवर मात्र दंडाची कारवाई करणार का, असा सवाल केला जातोय। मास्क का एप्लीकेबल किया है, 500 रुपीज़ फाइन एप्लीकेबल किया है। वो हर एक जन के लिए होना चाहिए, चाहे नॉर्मल जनता होवे, एवरीबडी, पॉलिटिशियन होवे, जो भी होवे, उसमें भेदभाव नहीं होना चाहिए। उनको तो उलट लोग अपना माने, इसलिए उन लोग ने ज़्यादा फॉलो करना चाहिए। अगर देखा जाए तो पैंडेमिक में रूल्स बस पब्लिक के लिए है क्या? रूल्स सबके लिए सेम होना चाहिए। रूल्स सबके लिए सेम होना चाहिए। और एक बात ऐसी होती है कि कभी कभी क्या होता है कि लोग ये सोचते हैं कि फिल्म स्टार या पॉलिटिशियंस ने नहीं लगाया मास्क तो क्या हुआ, हम भी नहीं लगाएंगे। कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा धोका वाढलाय, त्यामुळे सगळ्यांनीच कोरोना नियम पाळण्याची गरज आहे। विशेषतः सत्ताधारी मंडळींनी तर अधिक काटेकोरपणे त्याकडे लक्ष दिलं पाहिजे, म्हणजे जनता त्यांचं अनुकरण करेल। हे झालं
तरच कोरोना विरोधातली लढाई जिंकता येईल. प्रताप नाईक, वाल्मिक जोशीसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. देबाशिष चक्रवर्ती आता हे राज्याचे मुख्य सचिव असणार आहेत. सीताराम कुंटे यांना मुदतवाढ देण्यास केंद्र सरकारनं नकार दिलेला आहे. त्यामुळे चक्रवर्ती आता नियोजन विभागाचे सध्या अतिरिक्त मुख्य सचिव आहेत. कुंटेंना मुदतवाढ देण्यात केंद्र सरकारनं नकार दिलेला आहे. आणि याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी दीपक भातुसे आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. दीपक, तुमच्याकडे काय अधिक तपशील? रेश्मा, मागील आठवड्यात राज्य सरकारने सीताराम कुंटे यांना 3 महिन्याची मुदतवाढ द्यावी असा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला होता. कारण सीताराम कुंटे आज निवृत्त होत आहेत आणि आज निवृत्त होत असताना एक शक्यता अशी होती की आज संध्याकाळपर्यंत केंद्र सरकारकडनं त्यांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव मंजूर होऊन येईल. मात्र अद्यापपर्यंत हा प्रस्ताव मंजूर होऊन आलेला नाही आणि त्यामुळे सरकारने आता देबाशिष चक्रवर्ती, जे नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आहेत, त्यांची राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती केलेली आहे. केंद्र सरकारने राज्याची एक प्रकारे कोंडी केली असं म्हणावं लागेल. कारण सीताराम कुंटे यांना मुदतवाढ द्यावी असा प्रस्ताव राज्य सरकारने पाठवूनही त्याला मंजुरी केंद्र सरकारने दिलेली नाही. यापूर्वी सहसा असं व्हायचं नाही. राज्य सरकारकडनं जो मुख्य सचिवांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव जायचा, जर मुदतवाढ द्यायची झाली तर त्याला केंद्राकडनं मंजुरी मिळायची. मात्र यावेळी केंद्र सरकारने मंजुरी दिलेली नाही या प्रस्तावाला, मुदतवाढीला. सीताराम कुंटे आज मुख्य सचिवांच्या दालनातच होते आणि ते सुद्धा प्रतीक्षा करत होते की केंद्राकडनं मंजुरी कधी येते आणि आपल्याला मुदतवाढ मिळेल. मात्र ती शक्यता मावळलेली आहे आणि त्यामुळेच सीताराम कुंटे आता निवृत्त झालेत म्हणावं लागेल आणि त्यांच्या जागी देबाशिष चक्रवर्ती हे राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून त्यांची नियुक्ती राज्य सरकारने केलेली आहे. केंद्र आणि राज्य सरकारमधल्या संघर्षामुळे घडलं का, अशी चर्चा आता सुरू झालेली आहे. रेश्मा. दीपक, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. मुंबई, ठाणे, नागपूरसह 10 महापालिका आणि 25 जिल्हा परिषदांची निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. राज्य सरकारनं राज्यातील महापालिकांच्या प्रभागांची आणि जिल्हा परिषदांच्या सदस्य संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. जिल्हा परिषदांच्या सदस्य संख्या वाढीसाठी राज्य सरकार 22 डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात अध्यादेश आणणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदांच्या गटांची फेररचनेची प्रक्रिया त्यानंतर सुरू होणार आहे. त्यामुळे त्यासाठी आणखी उशीर लागण्याची चिन्ह आहेत. सदस्य संख्या वाढणार असल्यानं राज्यातील सर्व महापालिकेत प्रभागांची आणि जिल्हा परिषदेत गटांची फेररचना यामुळे करावी लागणार आहे. ही सगळी प्रक्रिया पार पडायला उशीर होण्याची शक्यता आहे. तेव्हा मुंबई, ठाणे, उल्हासनगर, नाशिक या महापालिकांच्या निवडणुका लांबणीवर पडू शकतात. पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूरच्या निवडणुका देखील लांबणीवर पडू शकतात. अमरावती, अकोला, नागपूर महापालिकेच्या निवडणुका देखील या प्रभाग रचनेत बदल होणार असल्यामुळे लांबणीवरती पडण्याची चिन्ह आहेत. दक्षिण आफ्रिकेतून पुण्यात आलेल्या एका नागरिकाची RT-PCR टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळतेय. मात्र घरातील इतर लोकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत. ओमायक्रॉन हा नवा विषाणू आहे कोरोनाचा की नाही हे तपासण्यासाठी जीनोम सिक्वेन्सिंग करावं लागणार असल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे. त्यामुळे आता जीनोम सिक्वेन्सिंग रिपोर्टकडे लक्ष लागलेलं आहे. ओमायक्रॉनला रोखण्यासाठी नवी रणनीती. WHOच्या हाय अलर्ट नंतर भारताच्या हालचाली. ओमायक्रॉन पासून बचावासाठी आता बूस्टर डोस. कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटनं आता जगभरात धुमाकूळ घातलाय. त्याचा मुकाबला करण्यासाठी भारतानंही रणनीती आखली आहे. कोरोना लसीचा जादा बूस्टर डोस देण्याचा तसंच लहान मुलांमध्येही लसीकरण सुरू करण्याचा पर्याय कोविड टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉक्टर NK अरोरा यांनी सुचवलाय. संपूर्ण जगात ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं एकच घबराट पसरली आहे. कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटपेक्षाही हा नवा व्हेरियंट जास्त धोकादायक असल्याचा इशारा WHOनं दिलाय. या नव्या व्हेरियंटच्या म्युटेशनमुळे गंभीर परिणाम पाहायला मिळणार आहेत. त्यामुळेच राष्ट्रीय लसीकरण सल्लागार समिती लवकरच याबाबतचं नवं धोरण जाहीर करणार आहे. त्यानुसार कोरोना लसीचा जादा बूस्टर डोस दिला जाणार आहे. तर 18 वर्षांखालील 44 कोटी मुलांच्या लसीकरणासाठीही व्यापक धोरण आखलं जाणार आहे.
त्यातही आजारी मुलांना प्राधान्यानं लस देण्याचा विचार सुरू आहे. येत्या काळामध्ये या गोष्टी घडत जातील, परंतु तिसरा डोस किंवा बूस्टर डोस याची निश्चितच जगभरात सर्वांनाच आवश्यकता लागणार आहे आणि त्यासाठी भारतात आज 70% लोकांचा दुसरा डोस बाकी आहे. त्यामुळं त्यांचंही लसीकरण खूप वेगाने करण्यात यावं. फ्रान्सनं याआधीच कोरोना लसीचा बूस्टर डोस घेणं बंधनकारक केलंय. ब्रिटनमध्ये देखील 18 वर्षांवरील सर्वांना बूस्टर डोस देण्याचा विचार सुरू आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या बूस्टर डोसमधील कालावधी 6 महिन्यांऐवजी 3 महिने करावा असा उपायही काही तज्ज्ञांनी सुचवलाय. निदान या उपायांनी तरी ओमायक्रॉनला रोखण्यात यश येईल अशी अपेक्षा. पुण्याहून सागर आव्हाडसह ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. पेन्शनधारकांनो, तुमच्यासाठी मोठी बातमी. तुमचा चेहराच तुम्ही जिवंत असल्याचा दाखला. हयातीच्या दाखल्यासाठी केंद्राची हायटेक टेक्नॉलॉजी. पेन्शनधारकांना दरवर्षी जिवंत असल्याचा म्हणजे हयातीचा दाखला द्यावा लागतो. हा दाखला दिला नाही तर त्यांची पेन्शन बंद केली जाते. पण आता पेन्शनधारकांची या दाखल्याच्या झंझटीतून सुटका होणार आहे. केंद्र सरकार लवकरच पेन्शनधारकांसाठी फेस रेकग्नायझेशन सिस्टीम ही हायटेक टेक्नॉलॉजी आणणार आहे. त्यानुसार आता पेन्शनधारकाचा चेहरा हाच जिवंत असल्याचा पुरावा असेल. राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांच्या हस्ते या नव्या तंत्रज्ञानाचं अनावरण करण्यात आलं. बँकेला लिखित स्वरूपात हयातीचा दाखला देण्याची गरज नाही. बँक अधिकारी मोबाईल ॲपद्वारे पेन्शनधारकाच्या चेहऱ्याची पडताळणी करतील. चेहऱ्याचं स्कॅनिंग पूर्ण होताच संबंधित पेन्शनधारकाची ॲप्लिकेशनमध्ये नोंदणी होईल. हात जिवंत असल्याचा डिजिटल पुरावा असेल. फेस रिकग्निशन जी योजना राबवल्या जाणार आहे ती म्हाताऱ्या लोकांसाठी फायदेशीरच राहील. फक्त ती ॲप डाउनलोड होऊन त्यांना ती कार्यप्रणाली हाताळता आली पाहिजे, एवढीच सोय. कारण प्रत्येकाला एवढं सगळं ज्ञान नसतं. घाईघाईने येऊन बँकेत जाऊन सर्टिफिकेट फॉर्म भरा आणि सर्टिफिकेट तयार करा आणि द्या बँकेत नेऊन की आम्ही जिवंत आहो बा. तर याच्या नंतर आम्हाला पेन्शन मिळत होतं. पण आता जे गव्हर्नमेंटने हे तयार केलेलं आहे, हा ॲप तयार केलेला आहे, याच्यामुळे खूप सुविधा होणार आहे आणि खूप त्रास वाचणार आहे सगळ्यांचा. वयोमानामुळे अनेक पेन्शनधारकांना बँकेत जाता येत नाही, कागदपत्रांची पूर्तता करता येत नाही. त्यामुळे ही नवी टेक्नॉलॉजी पेन्शनधारकांसाठी उपयुक्त ठरेल अशी आशा करायला हरकत नाही. नागपूरहून अमर काणेसह ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. लाल मातीतली कुस्ती म्हणजे